नमस्कार. चला, अजून एक निमित्त माझं चॅनल हॅक करण्यासाठी आणखी एक कारण मी पुन्हा एकदा व्हिडिओ करून देतोय. एक पत्र आलंय आणि त्या पत्रामध्ये या 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 जेवायला या असं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. माझा भाऊ आहे सुमित आणि जो गावाकडे असतो तो काही वस्तू घ्यायला गेला की या कंपनीच्या घ्यायच्या का म्हणतो. या कंपनीच्या म्हणजे बसस्टँडच्या समोर काही विक्रेते बसलेले असतात, म्हणजे चप्पल, बूट, टी शर्ट्स अशा छोट्या छोट्या वस्तू विकत ते स्टॉल टाकून बसले असतात. आमच्या लातूरच्या बसस्टँडच्या समोर असायचे. आणि मग तो बसस्थानकातून प्रवासी बाहेर पडला की समोर येऊन या 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 बूट घ्या, या या शर्ट घ्या, या या चप्पल घ्या, बूट घ्या, या 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 असं करून ते बोलवतात. माल तकलादू असतो, टिकणारा नसतो, स्वस्तातला असतो, रस्ते का माल सस्ते में या कॅटेगरीतला असतो. म्हणून कसंही करून ग्राहक बोलवायचं आणि त्याच्या बळजबरी तो माल टाकून द्यायचा अशी त्यांची खासियत असते. म्हणून आमच्या बंधूंनी त्याला या कंपनीचा माल असं सांगायला सुरुवात केली. आता हा या कंपनीचा म्हणजे या 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 असं करून जी विक्री करायची असते ना, तो माल असतो निकृष्ट दर्जाचा. जे ओरडून आरडून बोलावून विकतात तो निकृष्ट दर्जाचा माल कुणाच्या तरी गळी उतरवायचा हेच धोरण असतं. मी भावाचा किस्सा उगाच सांगितलाय. आता विषयाकडे येतो. पत्र दाखवतो. या 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 जेवायला यावालं हे पत्र आदरणीय शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आहे. आणि दुसऱ्या त्याच्यात पत्र लिहिलंय ते म्हणजे काय म्हणायचं त्यांना, अनाजी पंत देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे. आणि तिसरं घरातच गद्दारी करणाऱ्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना लिहिलंय. म्हणजे ज्यांना एकनाथ शिंदेंना गद्दार असं संबोधलं गेलं त्या एकनाथ शिंदेंना शिंदे म्हणजे मिंधे त्यांना लिहिलं, अनाजी पंतांना लिहिलं आणि आपल्याच घरातल्या लोकांना ज्यांनी त्रास दिला त्या अजित पवारांना लिहिलं. मजा आहे ना सगळी. म्हणजे आपण ठरवायचं कोण कधी सोयीचं असतं ते. बरं, पत्र कशाचं आहे ते म्हणाले. अनायसे बारामतीत येत आहात, विद्या प्रतिष्ठानला महारोजगार मेळावा घेत आहात, आम्हाला कळलं, बरं वाटलं. विद्या प्रतिष्ठानला चहापानाचा कार्यक्रम ठेवूया, माझ्या गोविंद बागेतल्या घरी आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवूया, तुम्ही आलात तर बरं वाटेल. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा बारामतीत आलेत, आपलं स्वागत करायला मला आनंद वाटेल. त्यासोबत त्या कार्यक्रमाला हजर राहिला या भागाचे संसद सदस्य म्हणून सुप्रिया सुळे आणि मला आनंद वाटेल. तेव्हा या आनंद वाटेल म्हणता म्हणता बोलवा की राव हे पण झालं. म्हणजे दोन गोष्टी झाल्या, या 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 झालं आणि बोलवा की राव हे पण झालं. काय माझा प्रश्न असा आहे की कदाचित अजित पवारांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्याला सुप्रिया सुळेंना आणि शरद पवारांना निमंत्रण दिलं नाही की काय, असा माझ्या मनातला प्रश्न आहे. त्यामुळे बोलावलंय की काय असं वाटायला लागलंय. काय ते खुलासेवार करावं. शरद पवारांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवण्याचं कारण काय. म्हणजे ज्यांच्याविषयी इतका प्रचंड राग आहे, ज्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे, माझ्यासारखे त्यांचं समर्थन करणाऱ्या माणसांचं चॅनल हॅक केलं जात आहे. म्हणजे माझी रोजीरोटी बंद झाली आहे. खरंच सांगतो, रोजीरोटी बंद झाली आहे. काय ज्या युट्यूब चॅनलवर जगायचो हो, मी युट्यूब चॅनलवर जगायचो, म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ बोलणाऱ्याची रोजीरोटी बंद केली जाते आहे. इतका राग त्यांच्याविषयी आहे. आणि अशा लोकांना निमंत्रण देऊन या 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 जेवायला या. बरं, ते मी पुन्हा येईन म्हणायचे फडणवीस त्यावेळेला. बरं, या 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 आमच्या बोकांडी बसा असे गाणे लावण्यात आले होते. म्हणजे सोयीनं आहे सगळं, सोयीनं. हे यायला नाही म्हणतायत तर हे या 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 म्हणतायत. तेव्हा मी पुन्हा येईन म्हणत होते तर बसा आमच्या बोकांडी म्हणत होते. ते येऊन बसले हा भाग वेगळा. म्हणजे काय बोला फुलाला गाठ पडते. हे म्हणायचे बघा, ते मी पुन्हा येईन त्यावेळेला या 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 आमच्या बोकांडी बसा असं गाणं लावतो. आले बसले की खरंच. बरं, एकट्या पहिले कसं ते एकटे तरी होते, पुन्हा आणखी दोन आणून बसवले, आपल्याच घरचे बाजूला काढले, पुन्हा बोकांडी बसवले. हे असं घडलंय ना. शरद पवारांच्या या खेळीमागे नेमके अर्थ काय असतील अशा पत्रामागचं. म्हणजे एक साधा सरळ अर्थ असा निघतो की यात देवेंद्र फडणवीसांची एकनाथ शिंदेची अडचण वाढवायची. अडचण अशी की जेवायला जावं
तर ह्या दोघांचेही समर्थक बघा पवारांनी बोलवलं आणि जेवायला गेले असं म्हणून मोकळं समर्थकच तुटून पडतील. नाही जावं तर महाराष्ट्राची परंपरा काय आहे, निमंत्रण दिल्यावर गेलं पाहिजे, नाही गेलं तर कसं, मग हेही बोलता येऊ शकतं. पवारांनी मोठ्या उदार अंतःकरणाने आपल्या घरी जेवायला बोलवलेलं होतं, जणू काही यांच्या घरी जेवायलाच मिळत नाही, आणि तरीही बोलवलेलं असताना हे मात्र गेले नाहीत. महाराष्ट्राची राजकारणाची संस्कृतीच बिघडलेली आहे असंही सांगायला मोकळे. ही खेळी आहे का? हे निमंत्रण म्हणजे खेळी आहे? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ते निमंत्रण स्वीकारतील का, हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. तुमच्या मनात पडलाय की नाही मला माहित नाही, पण ते निमंत्रण स्वीकारतील का हा माझ्या मनातला प्रश्न आहे. निमंत्रण कदाचित स्वीकारणार नाहीत. उद्याच्या कार्यक्रमानंतर शरद पवारांच्या घरचं जेवण न घेताच फडणवीस येतील. बरं, हे चाल नसेल तर दुसरं काय असलं पाहिजे? म्हणजे सुरुवातीला मी एक किस्सा सांगितला होता माझ्या भावाचा. ती अगतिकता आहे का? म्हणजे आता आपला माल विक्री होणारच नाही हे लक्षात आल्यावर या 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 आमचा माल घ्या, हा जरा नीट आहे, हा जरा चांगला आहे, अशी जाहिरातबाजी केलेली असते. तसं काही आहे का? म्हणजे कसंही करून बारामतीमधला आमचा रहिवास, आमचा रुतबा, आमची सत्ता कायम ठेवा. सुप्रिया सुळेंना पराभूत करायच्या भानगडीत पडू नका, आम्ही तुमच्या बाजूने येऊ शकतो, हे करण्याचा प्रयत्न आहे का? म्हणजे नारळात पाणी, बाप लेकीसाठी बुलंद कहाणी, मग या बुलंद कहाणीचा करुण वाणी अशा स्वरूपाचा या पत्राचा अर्थ समजायचा का? काय समजायचा या पत्राचा अर्थ? काहीही समजता येऊ शकतो काही, कारण पवारांच्या खेळीचे वेगवेगळे अर्थ महाराष्ट्रात निघत असतात, तसे आम्ही वेगवेगळे अर्थ काढतोय. बाकी फारसं काही करत नाही बरं का. नाही तर उगा पुन्हा अजून लगेच म्हणायचे तुम्ही कुलकर्णी आता याचं चॅनल हा काय बोलायला बंद होत नाहीये, मग करा रे करा, बंद करा याचं चॅनल, असंही बोललं जायचं. असं होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, म्हणून आपले वेगवेगळे गोष्टी मी सांगतोय. काय इशारा आहे? इशारा कोणाला? इशारा आहे उद्धव ठाकरेंना, इशारा आहे काँग्रेसला. जर माझं ऐकणार नाही तर मी कुठल्याही क्षणी अमित शहाची भेट घेऊन देवेंद्र फडणवीसांना बोलवून भाजपच्या जवळ जाऊ शकतो. तसा माझाही पक्ष ऑलरेडी भाजपच्या जवळ गेलेला आहे, त्यामुळं तिकडे जाऊ शकतो हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे का? काही असू शकतं. म्हणजे काँग्रेसला, उबाठा सेनेला इशारा असू शकतो, आपल्या लेखीचं राजकीय कर्तृत्व वाचविण्याचा प्रयत्न असू शकतो, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असू शकतो, आणि मग या निमित्ताने अजित पवारांना पण इशारा असू शकतो. मी जेव्हा बोलवतो तेव्हा कोणी पण येऊ शकतं, कोणी पण भूमिका बदलू शकतं, तू मला धोका दिला आहेस का, मग मी त्यांच्याजवळच जातो, तुलाही धटका बसू शकतो. असा हा सगळा प्रकार आहे का, याचा विचार करायला हवा. शरद पवारांच्या जेवायला बोलवण्याच्या या म्हणण्याच्या खेळीमागचे नेमके अर्थ काय, आपला आपण लावावा. जसे मी काही लावलेत तसे तुम्ही काही लावावे, आणि तेवढं हॅक मात्र करू नका एवढीच विनंती करावी. नमस्कार.